तिथे आग लागल्याची या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या खऱ्या, परंतु समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने त्यांना चिरडलेला आहे आणि काळाने त्यांच्यावर घाला घातलेला आहे। जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा जो आहे तो 11 वर जाऊन पोहोचलेला आहे, तर जखमीचा आकडा जो आहे तो 10 वर गेलेला आहे। तर ऍक्सिडेंट रिलीफ व्हॅन जी आहे ती आता घटनास्थळी या ठिकाणी पोहोचत आहे। ही दृश्य आपण पाहतो, यामध्ये जे काही जखमी झालेले असतील त्यांना या व्हॅनमधून पुढे नेलं जाणार आहे। ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे तर इन्स्पेक्शन व्हॅन जी आहे ती आता या ठिकाणी पोहोचते। इन्स्पेक्टर व्हॅन कार जी आहे ती आता त्या ठिकाणी पोहोचत आहे। तर भुसावळचे रेल्वे प्रबंधक इति पांडे घटनास्थळाकडे आता रवाना झाले आहेत। भुसावळचे रेल्वे प्रबंधक आता घटनास्थळी रवाना झाले। तर ऍक्सिडेंट रिलीफ व्हॅन ही घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे। यामध्ये जखमी जे आहेत त्यांना आता आधीच ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी पोहोचले असून जिल्हाधिकारी देखील आता घटनास्थळी पोहोचतायत। रेल्वे प्रबंधक आता घटनास्थळाकडे रवाना झालेत। ऍक्सिडेंट रिलीफ व्हॅन जी आहे ती देखील घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे। याआधीच 8 ॲम्ब्युलन्स देखील घटनास्थळासाठी रवाना झालेले आहेत आणि अजून नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या ॲक्सिडेंट रिलीफ व्हॅन ही सध्या घटनास्थळी रवाना झालेली आहे। तर आपण ही दृश्य काही वेळापूर्वीची पाहतोय, ज्यावेळी हा अपघात झालेला आहे त्यावेळी नेमकी काय स्थिती होती, कशा प्रकारे हे प्रवासी सर्व ट्रेनमधून उतरले होते त्यावेळीची ही दृश्य आहेत। आतापर्यंत 11 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। जळगाव रेल्वे दुर्घटनेत मृतांचा आकडा जो आहे तो वाढलेला आहे। सध्या ॲक्सिडेंट रिलीफ व्हॅन घटनास्थळी रवाना झालेली आहे, तर भुसावळचे रेल्वे प्रबंधक घटनास्थळावर आता थोड्याच वेळात पोहोचतील, त्यासाठी ते रवाना झालेत। गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर धूर निघत होता, तर लोकांना वाटलं आग लागली म्हणून लोक पटापट गाडी इथे स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले। ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉइंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली, समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले। इकडच्या साईडची लोक होती ती वाचली आहेत। आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतंय की जवळपास 11 लोक दगावलेली आहेत। 10 लोक म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। जळगाव जवळ जे पुष्पक एक्सप्रेसचा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 40 म्हणजे 25-30 लोक मृत्युमुखी पडलेत असे आकडे पुढे येतात आहेत। रेल्वेच्या होणाऱ्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा मृत्यू, सामान्य लोकांचा मृत्यू होताना आपण पाहतोय। किसी ने चाय वाला बेचने वाला बता दिया कि आग लग गई है। हाँ। ट्रेन खड़ी थी, उसमें में से सामने भागना चालू कर दिए। हाँ। फिर वहाँ से ट्रेन आ गई, तो ट्रेन जो अगर पूरी डब्बा पास कर देती पुष्पक रंगीलाल को देख रहे हो? रंगीलाल हाँ मिले थे तुम्हारा बोल मिले हैं, बोला तो बोला भाई नहीं मिले हैं। फिर जो 3 डब्बा खाली इंजन से पास किया था तब 40 आदमी कटे थे। अगर पूरी पास कर देता तो पूरी जितना जनता थी ना सबके सब चले जाते। आपका कैसे भैया? लखनऊ से। तो गाड़ी रुक गई थी क्या? गाड़ी रुक गई थी? हाँ ये पुष्पक रुकी थी मगर वो वाले तरी